प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1. लीलाला कसली हौस होती? उत्तर: लीलाला खोड्या करण्याची हौस होती. 2. लीलाला काय खायचे होते? उत्तर: लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. 3. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर: नदीबाई ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. 4. आईने पेड्यांचा डबा कोठे ठेवला होता? उत्तर: आईने शिंकाळ्यावरच्या बुट्टीत पेड्यांचा डबा ठेवला होता. 5. पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर: पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. प्रश्न 2. कोण कोणाला म्हणाले? नको बुडवू शाळा. उत्तर: असे लीलाची ताई लीलाला म्हणाली. 2. काय खाऊ आणलास? उत्तर: असे लीला भोला मामांना म्हणाली. 3. तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर: असे आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर: असे लीलाची आजी लीलाला म्हणाली. प्रश्न 3. पुढील शब्दांचे अनेक वचन करा, जसे डबा, डबे, नदी, नद्या. त्याचप्रमाणे पुढील प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. प्रश्न 4. 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यांसारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. 2 अक्षरी शब्द काळा, निळा. 3 अक्षरी शब्द पिवळा, ढवळा, कावळा, सावळा. 4 अक्षरी शब्द चळवळा, घळघळा, कळवळा, खुळखुळा. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. 1. तुम्हाला काय खावेसे वाटते? उत्तर: मला फळे खावीशी वाटतात. 2. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर: घरातील मोठी माणसे बाहेरचे तळलेले उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात. तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर: मला कंटाळा आल्यावर मित्रांसोबत खेळावेसे वाटते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.